राम राम मंडळी. दिवाळी आली की आपल्याला उत्सुकता लागते, ती म्हणजे फराळाची. फराळ बनवायचीही आणि खायचीही. तर आज मी दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात केली आणि सर्वप्रथम म्हटलं आपण करंजी बनवूया. तर करंजीसाठी मी घेतलेलं आहे खोबरं, साखर आणि त्यामध्ये वेलची पावडर. त्यानंतर आपण पीठ भिजून घेतलेलं आहे. पिठाची अशी छोटीशी लाटी करायची आणि बारीक असं लाटून घ्यायचं. मग त्यामध्ये आपण सारण टाकायचं. खोबऱ्याची करंजी ही खूप मस्त लागते खायला आणि मला तर ती फार आवडते. त्यानंतर बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि असं कडेला पाणी लावायचं व हळूवार अशी करंजी चिपकून त्यानंतर अशी कापून घ्यायची. आपली करंजी रेडी. इथे अशा सगळ्या करंज्या रेडी करून घेतल्या मी. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल असं कडक तापलं की मग करंज्या आपल्या तळून घ्यायच्या. त्यामध्ये अशा हळूहळू टाकायच्या आणि खरपूस करंज्या म्हटल्या की मग त्या खूप मस्त लागतात खायला. फराळ ही दिवाळी सणाची एक महत्त्वाची परंपरा आहे. यामध्ये विविध प्रकारचे गोड आणि नमकीन पदार्थ बनवले जातात, जसे की लाडू, चिवडा, शंकरपाळे, अनारसे, करंजी आणि बरेच काही. फराळामुळे सणाचा आनंद आणि उत्साह वाढतो. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी बनते. इथे झाल्या आपल्या खुसखुशीत आणि क्रिस्पी अशा करंज्या रेडी. तर सर्वांनी खायला या आणि तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो हे कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.